आपण पाहतो 1 तासाचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे किंवा आम्ही हत्या करू, प्रवाशांना मारू, जे ओलीस प्रवासी आहेत त्यांची हत्या करू अशी थेट धमकी बलुचिस्ताननं दिल्याचं कळतंय। त्यामुळे एक मोठी घटना म्हणावी लागेल। आंतरराष्ट्रीय पातळीवरची आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय। रेल्वे चक्क हायजॅक करण्यात आली आहे। रुळावर धावणारी रेल्वे सगळ्यात सुरक्षित मानली जाते प्रवासासाठी, मात्र याच रेल्वेचं अपहरण पाकिस्तानात झालंय। रेल्वेच हायजॅक करण्यात आलेली आहे। निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सध्या आपल्या संपर्कात आहेत। हेमंतजी, थेट रेल्वेचं हायजॅक करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। विमान हायजॅक झाल्याच्या घटना अनेकदा आपण पाहिल्याच, मात्र आता थेट रेल्वे हायजॅक करण्यात आली आहे। कसं बघायचं, आंतरराष्ट्रीय पातळीवरची मोठी घडामोड म्हणावी लागेल। बांगलादेश ज्या पद्धतीने आपल्या हातातून गेला त्याच पद्धतीने बलुचिस्तान जाऊ शकतो। बलुचिस्तानमध्ये काय होतंय या संदर्भामध्ये वर्षापासून अशांत आहे आणि तिथे असलेले वेगवेगळे ज्यांना बलुचिस्तानला पाकिस्तान पासून वेगळं करायचं आहे आणि बलुचिस्तान प्रांतामध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा जो रस्ता बांधण्यात आलेला आहे पाकिस्तान आणि चीनने, तर या रस्त्यावरती जी डेव्हलपमेंट होते आहे, जिथे वेगवेगळ्या फॅक्टरीज येत आहेत, ते या बलुची लोकांना नको आहे। कारण त्यांना वाटतं आहे की चीन आणि पाकिस्तान त्यांच्या प्रदेशातली जी नैसर्गिक संपत्ती आहे ती लुटती आहे। आपण जर गेल्या वर्षभराचा इतिहास बघितला तर अनेक वेळा हे वेगवेगळे बलुची गट जे आहेत ते चीनी प्रकल्पावरती हल्ले करतात, चीनी बसेसवरती हल्ले करतात, त्यांनी जे ग्वाडा बंदर आहे तिथे हल्ले केलेले आहेत, गॅस पाईपलाईन वरती हल्ले केलेले आहेत, बसवरती हल्ले केलेले आहेत, पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले केलेले आहेत, पाकिस्तानचे जे अर्धसैनिक दलं असतात त्यांच्यावरती हल्ले केलेले आहेत। मात्र एक ट्रेन हायजॅक करून त्या ट्रेनमध्ये असलेल्या नागरिकांना ओलीस धरायचं, ही घटना पहिल्या वेळा घडते आहे। थोडक्यात बलुचिस्तानचे जे वेगवेगळे गट आहेत त्यांची ताकद वाढते आहे आणि ते जगाला दाखवून देत आहेत की ते ताकदवान आहेत आणि ते चीनला आणि पाकिस्तानला इशारा देत आहेत की या भागामध्ये तुम्ही कुठलीही डेव्हलपमेंट करू नका, कारण तुम्ही जे करता आहे हा बलुचिस्तान मधल्या असलेल्या सामान्य जनतेवरती हा एक मोठा अन्याय आहे। तर त्याच्यामुळे जे चीनी लोक किंवा पाकिस्तान जेवढं घाबरलेलं आहे ते आपल्याला माहिती असेल की हा जो सिपेक कॉरिडॉर आहे त्याला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हटलं जातं, त्याच्या रक्षणाकरता जवळजवळ 2 डिव्हिजन सैन्य पाकिस्तानने तैनात केलं आहे। 2 डिव्हिजन म्हणजे 30 ते 35 हजार सैन्य एवढं असू शकतं आणि शिवाय चीनने त्यांचे सुद्धा प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड तैनात केलेले आहेत। खरं आहे, आणि त्यामुळे आता बघायला लागेल पाकिस्तान कसं याचा विरोध करतं आणि कशा पद्धतीत हे सगळी सिच्युएशन हाताळतं ते। धन्यवाद हेमंतजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि या संदर्भातली माहिती दिलीत। धन्यवाद।